हॅलो फ्रेंड्स, डेलिश मराठी किचनमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत सगळ्यांचेच फेवरेट धपाटे। हे धपाटे आपण बिना भाजणीची बनवणार आहोत। अगदी घरी जी तयार पिठं असतात त्याच्यापासून आपण हे धपाटे बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। तर सगळ्यात आधी आपल्याला ज्वारीचं पीठ लागणार आहे 3 वाटी। त्याच वाटीची अर्धा वाटी उडीद डाळ भिजत घातलेली आहे। 1 वाटी कोथिंबीर, 1 वाटी बेसन, 1 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी तांदळाचं पीठ। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे नाचणीचं पीठही घालू शकता किंवा ही पीठं थोडी कमी जास्त केली तरी चालू शकतात। आता आपल्याला 1 गड्डा लसूण सोलून घ्यायचं आहे। जेवढा लसूण जास्त असेल तेवढी धपाटे चवीला चांगली लागतात। 2 मोठे चमचे धनाजिरा पूड, थोडीशी हळद आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या। आता आपल्याला काय करायचं आहे, हा सगळा मसाला उडीद डाळ जी आपण भिजत घातलेली त्याच्याबरोबर पेस्ट करून घ्यायचे। उडीद डाळ 2 ते 3 तास भिजत घातली तरी चालेल, त्याच्यापेक्षा जास्त वेळ भिजत घातली तरी चालेल। उडीद डाळीमुळे धपाटेला मस्त असा कुरकुरीतपणा येतो आणि चवीलाही सुंदर लागते। ठीक आहे, आता आपण हे सगळं मिक्सरला छान असं वाटून घेऊया। याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठही घालणार आहोत। तर आता आपण मिक्सरला हा सगळा मसाला उडीद डाळीबरोबर वाटून घेतला आहे। आता आपण धपाटेचं पीठ मळायला घेऊयात। इथं मी सगळी पिठं एकत्र करणार आहे आणि आपण जो मसाला मिक्सरला वाटून घेतला त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून हे पीठ मळून घेणार आहे। याच्यामध्ये कोथिंबीर घाला आणि मीठ आपण मगाशी मसाल्यातच घातलेलं आहे, त्यामुळं आता याच्यामध्ये मीठ घालू नका। धपाट्याचं जे पीठ असतं ते थोडं सैलसर असतं, घट्ट नसतं। ठीक आहे, कारण की आपल्याला धपाटे हे थापून करायचे आहेत, त्यामुळं थोडंसं सैलसर असं पीठ भिजवून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता जसं पाणी लागेल तसं मी याच्यामध्ये घालत आहे आणि हा असा गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। आता आपण धपाटी थापायला घेऊ। धपाटे थापण्यासाठी इथं मी स्वच्छ एक कापड घेतलेलं आहे। शक्यतो पातळ कापड घ्या, रुमाल घेतला तर व्यवस्थितच धपाटी आपल्याला थापायला येते। तर इथं मी हा कापड ओला करून घेतलेला आहे। आता आपण हे व्यवस्थित पोळपाटावर पसरून घेऊ आणि चपातीपेक्षा थोडासा मोठ्या साईजचा गोळा घ्यायचा आपल्याला आणि थोडंसं पाणी टाकून हातालाही पाणी लावून हे असं गोल गोल थापत राहायचं आहे। तुम्ही बघू शकता हे आपल्याला कसं थापायचं, याच पद्धतीने आपल्याला थापून धपाटी करायची आहे। मधल्या बाजूनं बाहेरच्या बाजूला पीठ आणत आपल्याला गोल अशी धपाटी बनवायची आहे। धपाटीचा आकार कसाही येतो, कारण की आत्ता जरी गोल थापली तरी कापड उचलताना त्याचा शेप बदलू शकतो। तर अशी ही आपल्याला पातळसर धपाटी थापून घ्यायची। थोडंसं मी लाटणं ओलं करून घेणार आहे आणि एकसारखी धपाटी पसरून घेणार आहे। तुम्ही न थापता धपाटी अशी लाटण्यानेही पसरवू शकता किंवा लाटू शकता। तर लाटण्याचा वापर करून मी असं एकसारखी धपाटी व्यवस्थित लाटून घेतलेली आहे। आता आपल्याला बोटांनी या धपाटीला थोडे होल करायचे आहेत। याने काय होतं, याच्यामध्ये तेल सोडलं जातं आणि धपाटी व्यवस्थित भाजली जाते। आता चपातीच्या तव्याला व्यवस्थित सगळीकडे तेल लावून घ्यायचं आहे आणि मीडियम फ्लेम करायची आहे आणि धपाटी अलगद हाताने उचलून तव्यावर टाकायची आहे। याच्यावरती थोडंसं पाणी लावायचं, याने आपलं कापड त्याच्यावर चिटकत नाही आणि धपाटीलाही कापड चिटकत नाही, अगदी व्यवस्थित कापड आपलं निघून जातं। इथं मी आधी एका बाजूला थोडंसं चिकटलेलं होतं, मी परत त्याला पाणी लावलं आहे आणि धपाटीचं कापड काढून घेतलेलं आहे। आपल्याला व्यवस्थित तेल सोडायचं आहे आणि धपाटी झाकून व्यवस्थित वाफवून घ्यायचे। 2 मिनटासाठी आपण धपाटे हे वाफवून घेतलेले आहेत। आता आपण दुसऱ्या बाजूलाही धपाटे तसंच व्यवस्थित भाजून घेऊ। दुसऱ्या बाजूनेही आपण 5 मिनटासाठी व्यवस्थित धपाटी शेकून घेणार आहोत। तर फ्रेंड्स, तुम्ही बघितलं भाजणी तयार नसताना सुद्धा घरी अवेलेबल असलेल्या पिठापासून आपण किती सुंदर धपाटे बनवलेले आहेत। याच्याबरोबर मी इथं उसळ सर्व केलेली आहे आणि दहीही सर्व केलेले आहे। ही रेसिपी नक्की ट्राय करा, सर्वांना नक्की आवडेल। माझे चॅनल नवीन आहे, रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू सो मच।